नंबर वाला शुभम जाधव आला 71-97 नंबर वाला आमचा शुभम जाधव आला आमचा शुभम जाधव आला 71-97 नंबर वाला आमचा शुभम जाधव आला. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. वळतोय दुसऱ्या सत्रातली दुसरी मॅच कडे. एका बाजूला टीम देपोली संघ असेल ज्याने पहिला विजय नावावरती घेऊन आलेत आणि दुसऱ्या बाजूला आहे एक पहिल्या सत्रामध्ये बाय मिळालेला संघ म्हणजे स्टार 11 महापोली संघ. एका बाजूला स्टार 11 तर एका बाजूला देपोली. यस दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला बिपिन आणि त्यांच्या समवेत जोडले गेले नॉनस्ट्रायकर एंडला विनोद आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सहीम मात्र सज्ज होत आहे. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू देखना स्ट्रोक पाहावं तेवढं कमी निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. 400च्या स्ट्राईक रेटने खातं उघडलं जातं बिपिनच्या बॅट मधनं. अगदी बघावं तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा निघून जाणारा चेंडू आणि प्रॉपर स्टेट ड्राईव्ह काय असते ते दाखवलं गेले बिपिन याने. 4 धावांच्या जोराने धावसंख्या 4 या आकड्यावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जात आहे. गोलंदाज सईम पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन बिपिनच्या विरोधात. पुढचा चेंडू हा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होतं. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होणारा नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं तसा चेंडू हाताळला गेला आणि इथे मिळेल एक धाव. मुकीम हा चेंडू मात्र कलेक्ट करून फेकीपर्यंत एक धाव मात्र अंकित केली जाते. जर्सी क्रमांक 1 मुकीम हा पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून देखील आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे चकवा मिळालाय इथे फसवलंय आणि निघून गेल्या रक्षकाच्या हातात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळेल ती एका चौकार आणि एका सिंगलच्या जोरावरती 5 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगती पथावरती असताना गोलंदाज सईम हा चेंडू उडलाय एका हवेमध्ये अगदी शॉर्ट मिड ऑफच्या रिजन मध्ये. चेंडूला कलेक्ट करतोय कोण तर क्षेत्ररक्षक आणि विकेट क्रमांक पहिला. यस डीजे. तर विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज नितीन मैदानामध्ये सज्ज होतोय. अगदी जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती बिपिनच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आला. त्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक निर्धाव आणि पुढच्या चेंडूवरती विकेट मिळवला गेलाय. यस सईम आतापर्यंत सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस हवेत आहे आणि बिपिनची झेल सुटतीये. बघा ही चुकी घडली आहे आणि रनआउटची देखील संधी आणि इथे फलंदाज होतोय बाद. दरम्यान माननीय श्रीयुत सोमनाथजी मोरे साहेब मॅन फ्रॉम वाशिम यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. ह्याना भाई स्मृती चषक 2022 मध्ये. तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. अगवना तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. बघा ही चाणाक्षी वृत्ती आहे डीजे निखिल याची. जशी मैदानामध्ये विकेट गेली तसा गाणे ऐकायला मिळाला. म्हणजे विचार करा गाण्यांचा भरमाट कसा असेल. आणि आता मात्र हल्दींची सीझन देखील येतील आणि त्या हल्दींच्या सीझनाचे गाणी देखील भरमाट त्यांच्याकडे भरलाय.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. रनआउटच्या माध्यमातून 5व्या चेंडूवरती विकेट मिळाली. येस, पण एका गोष्टीकडे लक्ष दिलं तर बघावं लागेल, बिपिन याची झेल सुटली आणि बिपिन सारखा धडाकेबाज फलंदाज जर झेल सुटतीये तर हे किती महागडं ठरतं येणाऱ्या काळामध्ये कळेल. कारण की जेव्हा जेव्हा फलंदाजाची झेल सुटली तेव्हा तेव्हा तो फलंदाज आक्रमक होतोय आणि इथे मात्र त्याची आक्रमकता दिसेल का. सईम पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला शेवटचा चेंडू घेऊन. नक्कीच हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचतीये ती 7 या आकड्यावरती. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडू सईम घेऊन सज्ज होतोय बिपिनच्या विरोधात. पुढचा चेंडू. हा चेंडू अगदी फुलर लेनचा चेंडू होता. बॅटच्या फेस मध्ये तेवढासा आला नाही. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या जोरावरती पंचांनी इशारा केलाय की षटक समाप्त होत आहे आणि षटक समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. दरम्यान एक सूचनेकडे लक्ष द्या. यस, आमचं जे प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट आहे, तिथे ज्या बाईक्स लावल्यात तुम्हाला विनंती करेल प्लीज तिथे बाईक लावू नका. कारण की तो एंट्री गेट आहे, मेन गेट आहे आणि तो थोडासा खाली ठेवा. कारण की बघा, हे नियोजन आयोजन करण्यापाठीमागे खूप सारी मेहनत आहे आणि आपल्यामुळे या नियोजन आयोजनाला कुठल्या प्रकारचा गालबोट लागता कामा नाही, याच्याकडे लक्ष द्या. एक छोटी गोष्ट आहे मित्रांनो, जास्त फारशी मोठी नाही. धन्यवाद. टीम 11 पिळवणच्या संघाचा हा खेळाडू होता. थँक्यू. तर 6 चेंडूंचा खेळ म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 8 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानावर. स्ट्रायकर एंडला बिपिन, नॉन स्ट्रायकर एंडला वैभव. मागच्या मॅचचा हिरो पुण्याच्या एकदा मैदानामध्ये. कारण की हिरोला का पाठवलं गेलं, कारण की परिस्थिती तशी आली आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज तौफिक सज्ज होतोय. यस, टीम स्टार 11 मापुली संघाचा जर विचार केला तर आराम आणि रजा आज मैदानामध्ये दिसत नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ सज्ज झालाय. कसा खेळ करेल हा चेंडू अक्रॉस दी हँड. चेंडूवरती प्रहार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि कलेक्ट करून फेकी पर्यंत एकदा अंकित करेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तौफिक सज्ज होते. पुढचा चेंडू. हा चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू पोहोचेल आणि चेंडूला कलेक्ट करतोय. फलंदाज बाद आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. वैभव याला मात्र परतावं लागतंय. कमॉन डीजे. मैदानाकडे सज्ज होतो एकनाथ. इथे मात्र धाव मिळवली जाते कुठच्याही प्रकारची नाही आणि धावसंख्या स्थिरावली गेली ती तब्बल 9 या आकड्यावरती. 3 विकेटच्या नुकसानवरती. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा हवेत चेंडू. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. Come on, DJ. संख्या या 4 धावांच्या जोरावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 4 धावा मिळाल्यात. यस, बिपिन मैदानामध्ये अजून देखील असेल आणि जिथपर्यंत बिपिन मैदानामध्ये आहे तिथपर्यंत टीम देपोली संघ ही फ्रंट फुटलाच असेल. कारण की बिपिनचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करेल
इथे मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तौफिक, पुढचा चेंडू बिपिनच्या बॅट मधनं हो निघून जातोय सीमारेषे बाहेर. मॅग्निफिशंट षटकार. कमॉन डीजे. खेळाडूची तुम्ही जेल सोडाल तो आक्रमकता का नाही दाखवणार, कारण त्याला जीवनदान मिळालं असतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालं असतं आणि त्या आशीर्वादाचा फायदा उचलताना बिपिन पाहायला मिळतोय. या चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर आणि 6 धावांच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. इथे झेल होईल की काय आणि आता मात्र कल्ले केली जाते. बिपिनची खेळी संपुष्टामध्ये. बॅक टू दी डगआउट. कम ऑन डीजे. बघा खेळाडू कितीही मोठा असू द्या, 4 षटकांची मॅच असेल म्हणजे 24 चेंडू. या 24 चेंडूवरती 24 षटकार नाही मारू शकत. म्हणजे डबल सिंगल ही क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल हे का म्हणतात उगाच नाही म्हणत. त्याच्या पाठीमागे पण खूप मोठं रहस्य आहे, त्याच्या पाठीमागे पण रिझन आहे. तुम्ही डबल सिंगल जर चालू ठेवली तर कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सावरू शकता. जेव्हा विकेट मैदानामध्ये पडतो ना मित्रांनो, तेव्हा येणारा नवीन फलंदाजाने काय करावं तर मोठ्या फटक्याऐवजी डबल सिंगल घ्यावी. जेव्हा तुम्ही डबल सिंगल घेता तेव्हा तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे पाहायला मिळता. पण इथे खराब रणनीती पाहायला मिळाली देपोली संघाची. परिस्थिती चांगली होती पण त्या चांगल्या परिस्थितीमध्ये देखील टीम मापोली संघाला पलटवार करण्याची संधी निर्माण करून दिली. का तर मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आपले विकेट गमावलेत. पुढचा चेंडू हा बघा इथे देखील उडवलाय चेंडू पण आता असेल गॅप मध्ये निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार आणि या 4 धाव्यांच्या जोराने धावसंख्या फलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. आहे झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. बघा ही मेजवानी आहे डीजे निखिल यांची, कारण की ज्या प्रकारचा खेळ मैदानात होणार त्या प्रकारचं गाणी मैदानात. डीजे निखिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे पण हा चेंडू काय होता या पुढचा निर्धाव ना. ओके पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तैफूर. हा चेंडू उडवलाय हवेत. टाइम स्ट्रोक नक्कीच असेल. नोमॅन्स लँड मध्ये देखील ट्रॅव्हल होतोय. एकदा अंकित केली जाते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि फेकी पर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये अगदी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर दुहेरी धाव अशी पाहायला मिळाले. 3 चेंडू आतापर्यंत जर वैयक्तिकचा विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. अगदी 4था चेंडू प्रगती पथावरती असताना तैफूर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल. हा चेंडू उडवलाय हवेत, अगदी उंचीवरती गेलाय. झेल कल्लेख होती की काय पण झेल मात्र सुटली. बॅकअप खूप चांगला होता
आणि त्या बॅकअपच्या जोरावरती धावा जमवल्या गेल्या ते 2 आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकर एंडला फलंदाज परेश पाहायला मिळतोय. 28 धावसंख्या फलकावरती लागली गेली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. तैफूर गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलंय. पुश केले लॉंग ऑफच्या खेळ क्षेत्रात थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा देखील पलटवार केला जातोय आणि फेकी पर्यंत बघा चपलाई चांगली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आहे आणि तालमेल दोघांचा चांगला होता. यस वी कॅन डू असं मात्र मैदानामध्ये सांगितलं आणि निघाले आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या तब्बल 30 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका चेंडूचा खेळ बाकी असेल. यस एका चेंडू नंतर मैदानामध्ये प्लीज पाणी पोहोचवा. हा चेंडू उडवलाय आणि हातामध्ये तर मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक घेतला जातोय. मैदानामध्ये पाणी पोहोचवलं जाईल. मी विनंती करेल खेळाडूंना की जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा बसून प्या आणि मैदानात उतरताना पाणी जास्त प्या कारण की डिहायड्रेशन होणार नाही. आणि पाणी पिताना बसून प्या जेणेकरून स्टोनचा प्रॉब्लेम होणार नाही आणि गुडघ्यांचा त्रास होणार नाही. या 2 गोष्टींकडे लक्ष द्या. यस धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकं म्हणजे यस 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी 10ची आहे. आणि क्रिकेटमध्ये 12ची सरासरी किंवा 10ची सरासरी तरी परिपक्व म्हटली जाईल. यस नक्कीच इथून येणारे 6 चेंडूमध्ये जर 10 ते 12 धावसंख्या जोडल्या गेल्या तर फलकावरती लागतील 42 आणि 43 ते 45 धावांचं आव्हान परिपक्व असू शकतं महापोलीच्या विपक्षामध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी देपोलीकडे आहे. पहिला चेंडू हा निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातात कडनं चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा उचलला. जेव्हा तुम्ही चुकी करता त्या चुकीचा फायदा उचलण्यासाठी समोरचा संघ असतो आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. एकदा अंकित केली आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रमोट केलाय सकलेन. यस याला प्रमोट करण्यापाठीमागचा रिझन असा आहे की रजा मैदानामध्ये नाही. जर रजा असता तर इथे मात्र रजाला पाहायला मिळालं असतं. सकलेन पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे संधी मिळाले आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवन असं सांगताना मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकला गेलाय आणि पुढचा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये धावसंख्या स्थिरावली 31 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ झालाय. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. हा चेंडू हवेत आणि नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज पोचतोय की काय सुखरूपता आणि यस सुखरूपरित्या पोहोचलाय आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 33. सकलेन हा चेंडू अगदी तीक्ष्ण होता. चिवटमारा केला होता आणि इथे फलंदाजाला जर विचारलं गेलं तर बॅकफुटला ढकललं गेलंय. एकच धाव असेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 34. पुन्हा एकदा सकलेन आपला पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू. दिशा दिलीये चेंडूला. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेकी पर्यंत 2 धावा कंप्लीट करतात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो की काय आणि तू मेमे पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती 2च धावा आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 36.
5 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 ही धावसंख्या. एक शेवटचा चेंडू बाकी असेल. हा चेंडू उडवलाय आणि हातामध्ये जाऊन सोपावतोय. विकेट क्रमांक हैदराबाद असताना 6वा आणि पंचाचा इशारा देखील आलाय. 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली ती तब्बल 36-37 धावांचं आव्हान आहे. टीम बोंबेपाडा संघाचे कर्णधार आणि श्रावणी इलेव्हन पिळंजे संघाचे कर्णधार लगेच. स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाचे कर्णधार आणि श्रावणी इलेव्हन पिळंजे संघाचे कर्णधार. चला तिसऱ्या सत्रातली पहिली मॅच आलेत काय? ओके, दोन्ही संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. नको यस सोमनाथजी मोरे साहेबांना मी विनंती करेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉसबॉक्स कट दे. जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. एका बाजूला सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा असेल तर दुसऱ्या बाजूला श्रावणी इलेव्हन पिएनजे संघ. यस नाणे आमच्यापर्यंत पोहोच. यस मान्यवर पोहोचलेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर सर्वप्रथम नाणेफेकीची ओळख करून देऊयात. एका बाजूला आहे जय बजरंग, एका बाजूला जय बजरंग आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाबाई स्मृती. कॉलिंग कोण करणार? बोंबेपाडा. ओके, जय बजरंग अशी कॉलिंग अँड इट इज अ जय बजरंग. यस सकाळपासून पहिल्यांदा जय बजरंग हा आलाय. यस नक्कीच मान्यवर विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर नक्कीच मला आता आवडेल बोंबेपाडा संघाच्या कर्णधाराकडे वळताना. बघा मागच्या वेळेस तुम्ही खायचे दात वेगळे दाखवले आणि दाखवायचे दात वेगळे दाखवले आणि खायचे दात वेगळे होते. काय म्हणाल आता? आता फिल्डिंग घेऊ आणि बॉलर काय आहेत ते अंदाजी बॉलर आहेत. मी तर विकेट चांगली आहे म्हणून टाकली बॉल. विकेट टाकली म्हणून टाकली असं नव्हे, पण काय होतं ऑल आउट घेतलं तुमच्या संघाने. म्हणजे जवळजवळ 8 धावांवरती समोरच्या संघाला परास्त केलं होतं. गोलंदाजी तीक्ष्णच होती, पण किती धावांपर्यंत आता मात्र पिलंच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30. यस अगदी 25 ते 30 टार्गेट ठेवला जाईल. अगदी जर केलं तर त्यानंतर फलंदाजीची देखील जिम्मेदारी असेल. मागच्या मॅच मध्ये क्लोज स्कोरिंग मॅच तुम्ही सामोरे केले, पण यावेळेस मात्र जर 25 ते 30 धावा समोरच्या संघाने जोडल्या गेल्या किंवा 30+ जरी झाल्या तर कोणते फलंदाज असतील यांच्यावरती जिम्मेदारी द्याल? पोलार्ड, राम पोलार्ड. येस ओके, पोलार्ड वरती जिम्मेदारी दिली जाईल. त्यानंतर वळतोय श्रावणी इलेव्हन पिळंजे संघ. यस मागची मॅच तुम्ही बघितली आहे. बोंबेपाडा संघाची अतिशय तीक्ष्ण गोलंदाजी होती. काय असेल या मॅचचं समीकरण? काय नाही, आम्ही बॅटिंग करू. यस किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. अगदी जर विचार केला तर आता मात्र इथे मागच्या मॅच मध्ये रितेश कुठेतरी ढासळला होता. रितेशकडनं किती अपेक्षा असेल या मॅच मध्ये? रितेशने 100% द्यावं हीच अपेक्षा आहे आमची. यस नक्कीच रितेशने 100% नक्कीच देईल, पण त्यानंतर जर विचार केला तर असा कोणता खेळाडू असेल ज्याला तुम्ही रितेश सोबत प्रमोट करायचा प्रयत्न कराल या मॅच मध्ये? अक्षय आणि मॅक्स. यस प्लेइंग इलेव्हन तीच असेल. ओके, ऑल दी बेस्ट टीम श्रावणी इलेव्हन पिळंजे आणि ऑल दी बेस्ट टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा.
यस बघा, या उन्हाच्या तडाख्यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा काय असेल तर तो पाणी, आणि ते पाणी दाते इथपर्यंत पोहोचलेत माननीय श्रीयुत सतीशजी भगत साहेब. यस, वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर माननीय श्रीयुत सचिन भाऊ शेलार यांचं देखील आगमन होत आहे, आणि प्रमोदजी भाऊ शेलार यांचं देखील पुण्याच्या एकदा आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली मॅच, एका बाजूला टीम महापोली तर एका बाजूला टीम देपोली. धाव संख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या तब्बल 37 धावांचं आव्हान असेल, आणि हे पार पाडताना धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती 1. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू थोडीशी चुकी झाली. बॅकअप चांगला आहे, 15 नंबरचे खेळाडू जर्सी परिधान केलेला, चांगला बॅकअप दिला. फेकीपर्यंत 2 धावा मात्र अंकित केल्या जातील, आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 3 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या फळकावरती 3. पुन्हा एकदा बिपिन सज्ज होत आहे आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू हवेत, प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. यस, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचे एफर्ट्स घेतले जातात त्या प्रकारचे ह्या खेळाडूने एफर्ट्स घेतलेत. यस, क्षेत्ररक्षक रुपेश पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, 100% योगदान दिलं होतं. आणि यस, या प्रकारचं जेव्हा योगदान तुम्ही मैदानात देताना तेव्हा या 11 खेळाडूंमध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होते, आणि त्या एनर्जीने मात्र पुन्हा एकदा खेळ दाखवतील का टीम देपोली संघ. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. टार्गेट आहे 37 धावांचं. गोलंदाज बिपिन सज्ज होतोय, स्ट्रायकर एंडला फलंदाज मुकीम. हा चेंडू अपील केली होती, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, पण पंचांनी इशारा केला, बॅटची एज घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. षटक समाप्त होतंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळेल एका विकेटच्या नुकसानवरती 8 या आकड्यावरती. दरम्यान माननीय श्रीयुत सतीशजी भगत यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती करतो शाही सन्मान व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. त्याबरोबर कॅमेरामॅन 1 मिनिट इकडे कॅमेरा वळवायचा आहे. माननीय श्रीयुत सोमनाथजी मोरे साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल, आणि मी विनंती करेल सोमनील पाटोळे यांना विनंती करतोय सोमनाथजी मोरे साहेबांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. चला वळतोय मॅच कडे. गोलंदाज सज्ज होते, षटक क्रमांक 2 घेऊन विनोद. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल मुकीम. पहिला चेंडू विनोद, हा निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वैभव पाहायला मिळतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चेंडूला कलेक्ट करेल, आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. अगदी टार्गेट दिले 37 धावांचं. हे 37 धावांचं छोटं आव्हान कठीण वाटू लागेल जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे स्ट्रॉंग अपील, आणि पंचांचा इशारा येतोय. यस, आउट. कम ऑन डीजे. नक्कीच खऱ्या अर्थाने हा गाणं ज्या प्रकारे या गाण्याचे बोल आहेत त्या प्रकारची कीर्ती देखील महान होती. यस, आणि त्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंटचं आयोजन केलंय. साना देखील एक वंदन या टुर्नामेंटच्या माध्यमातून. आणि वळतोय मॅच कडे.
धावसंख्या 8 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो 2. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मिळतोय विकेट. यस, पहिल्या चेंडूवरती प्रेशर आणि त्यानंतर त्या प्रेशरचा रिझल्ट हे पाहायला मिळालं विनोदच्या माध्यमातून. यस, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यासर स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू यासरच्या विरोधात. इथे देखील अपील आणि पंचांचा इशारा. आउट. फलंदाज होतोय बाद. डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. यासर रिस्पेक्ट दी अंपायर्स. कारण की खऱ्या अर्थाने जेव्हा मला विचारलं जातं ना की क्रिकेट म्हणजे काय, मी एकच उत्तर देईन, पंचांच्या निर्णयाला सन्मान करणं आणि दिलेल्या डिसिजन वरती खरं उभं राहणं, हे म्हणजे क्रिकेट. या पंचांनी काय इशारा दिलाय तर फलंदाज आउट. यस, परतावं लागलंय आणि यस नक्कीच पंच या देखील यापुढे मी देखील दाखल घेईल. तुमची जे आहे निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचलाय. धन्यवाद. एक चांगला अंपायरिंग आणि ज्या क्रिकेटला सन्मान केलाय यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण की असं अनेकदा म्हटलं जातं ना की पंचांच्या निर्णयाला सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आणि आज क्रिकेट काय आहे ते दाखवलंय. यस, नक्कीच पंच तुमची दाद आमच्यापर्यंत पोहोचली आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय 3. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल आणि विकेट हॅट्रिक देखील विराजमान आहे. गोलंदाज विनोद सज्ज होतोय. विनोद. स्ट्रायकर एंडला फलंदाज तौफिक. पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू फुल टॉस होता. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती. अगदी 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 9 फलकावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. फेकी बघा किती चांगली होती. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं, फेकी देखील तेवढी चांगली. ज्या स्पीड मध्ये चेंडूला कले केलाय त्याच स्पीडने मात्र चेंडूला फेकून दिलं आणि धाव जमवली जाईल ती 1. या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. दुहेरी आकड्यात प्रवेश करतोय. 3 विकेटच्या नुकसानवरती 37 धावांचा पाठलाग करताना 10. पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. स्लोअर आर्म चेंडू हाताळला होता. चेंडूवरती थोडीशी बोटं फिरवली, बोटांची जादू दाखवली आणि इथे धाव मिळवली. फक्त जाईल 1. यस, शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता बिपिन. चेंडूला कलेक्ट करतो आणि फेकी पर्यंत एक धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 3 विकेटच्या नुकसानवरती 11. स्ट्रायकर एंडला फलंदाज तैफूर. तौफिक आणि यावेळेस तौफिकच्या बॅट मधनं निघून जाईल चेंडू सीमा रेषे बाहेर. मॅग्निफिशंट षटकार. कम ऑन डीजे.
विजयासाठी 20 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतोय सूरज निर्णायक चेंडू घेऊन. हा चेंडू अपस्टम्पच्या बाहेरचा दिशा दिली चेंडूला. नक्कीच कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी पर्यंत 2 धावा या मात्र अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये. ती तब्बल 19 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने टोटावलाय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, माफ करा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. फेकी परंतु तू मे दमछाक पाहायला मिळते. रनआउटची संधी बघा. जर फेकी अचूक एंडला असती तर नक्कीच विकेट मिळाला असता, पण इथे चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. हा चेंडू जर डेंजर एंडला थ्रो केली असते म्हणजे स्ट्रायकर एंडला तर विकेटची एक संधी निर्माण झाली असती, पण कुठेतरी ती गमावली आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 21. दोन चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स कोकणच्या रिजन मध्ये लॉंग ऑनच्या खेळाडू तैनात होता. फेकी पर्यंत इथे एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचली गेली तिथे तब्बल 22 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल आणि इथून समीकरण राहिलंय ते 9 बॉल 15. विजयासाठी 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पीठ केलाय, फसवलाय. बघा प्रत्येक निर्धाव चेंडूवरती महापोली संघाचा प्रेशर वाढवेल आणि प्रत्येक निर्धाव चेंडूवरती ते पोलीस संघाचं हे मात्र रन रेट वाढवेल. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धाव्यांची समीकरण जाऊन पोहोचलंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22. दरम्यान निलेश भाऊ शेलार यांचं इथे आगमन होतं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू पंच वळलेत. पंचांनी इशारा केलाय की हा दिशाहीन चेंडू असेल, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 23. 23 या आकड्यावरती 8 चेंडू 14 धाव्यांची आता मात्र गरज बाकी राहिली आहे. गोलंदाज सूरज आपला 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय फलंदाजाच्या विरोधात. हा चेंडू बॅटची एज आणि सरळ चेंडू निघून गेले यष्ट्यांवरती. पंचांचा इशारा आउट, फलंदाज बाद. तर बघा फलंदाज आउट होतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती 23 या आकड्यावरती स्थिरावली जाते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज सूरज मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू घेऊन. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज सज्ज होतो शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू उडवलाय आणि लँड कुठे होणार तर पंचांचा इशारा सीमा रेषे बाहेर. षटकार. यस डीजे कम ऑन. कमजोर कमजोर
जसा बॅट वरती चेंडू आला, चेंडूला सरळ फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. खेळाडूला दिले ती सलामी आणि निघून गेले 6 धावांसाठी षटकार. आणि 6 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये तब्बल 29 या आकड्यावरती. विजयासाठी 8 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 8 धावा आणि या मैदानामध्ये घेतला जातोय ड्रिंक ब्रेक. गोलंदाजीवरती सज्ज होते शेवटचं अंतिम षटक घेऊन आणि निर्णायक षटक घेऊन वैभव जर्सी क्रमांक 07 सज्ज होते गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल ती मापुली संघाकडनं तैफूर. नॉन स्ट्रायकर एंडला असेल सईम, ज्याने पहिला खाता उघडलाय 600च्या स्ट्राईक रेटने. असा नॉन स्ट्रायकर एंडला 6 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना पहिला चेंडू, हा चेंडू उडवलाय. अगदी स्टेट डाव चेंडूला खेळून काढला होता. खेळाडू तैनात फेकीपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होतील की काय? तिसऱ्या धावेसाठी निघून पडलेत आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. ही चुकी घडली आणि त्या चुकीचा फायदा उचलला स्टार इलेव्हन मापुली संघाने. आणि धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल ती 5 चेंडू आणि 5 धावा. 5 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत. 5 चेंडू 5 धावा. आता मात्र स्ट्रायकर एंडला असा फलंदाज ज्याने या मॅच मध्ये खरं अमृत दिलं, या मॅच मध्ये खरं जीवनदान ठेवलं, तो म्हणजे फलंदाज सईम. त्याच्या विरोधामध्ये वैभव. हा चेंडू इथे दिशा दिलीये, फक्त ढकललं गेलंय. एकदा अंकित केली ही चाणाक्षी वृत्ती. 4 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज. जर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली तर बघण्यासारखी होईल. 1 चेंडू आणि 1 धाव, मग तर खरी रंगत येईल मॅचची. 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 4 धाव्यांची गरज असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव. आपला पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज तैफूर. हा चेंडू इथे बीट केलाय आणि जसा निर्धाव चेंडू जातोय तसा मात्र पोलीस संघाकडनं जल्लोष केला जाईल, कारण की मॅच मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू विजयासाठी 4 धावा. जर तैफूरचा इथे विकेट मिळाला तर मॅच मध्ये एक वेगळी रंगत येईल नक्कीच. 3 चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल? एका बाजूला महापोली तर एका बाजूला टीम देपोली. सज्ज होतोय गोलंदाज वैभव. आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी खांद्यावरती घेऊन हा चेंडू उडवलाय हवेत. मिस टाइम स्ट्रोक. जीवाच्या केंद्राने प्रयत्न केलेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू नक्कीच आहे. मनमाव चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचतोय. 2 चेंडू 2 धावा. इथून जर एखाद निर्धाव चेंडू किंवा या चेंडूवरती एक सिंगल धाव, मग मॅच बघण्यासारखी होईल. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 2 धावेची गरज असताना स्ट्रायकर एंडला तैफूर. नॉन स्ट्रायकर एंडला वैभव. तैफूरला पण ठाऊक आहे जर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गेलो आणि जर मिस टाइम स्ट्रोक झाला तर मॅच फसेल आणि जर डबल सिंगलच्या नादामध्ये राहिलो तरी देखील मॅच फसेल. तैफूर काय करेल? अनुभव पणाला लावावा लागेल. आतापर्यंतचा जो अनुभव असेल उत्तर सापडेल
यस, तो अनुभव आता या मैदानामध्ये गरज आहे. दुसऱ्या बाजूला वैभव, त्याला देखील ठाऊक आहे हा चेंडू जर चुकीचा पडला, तैफूरच्या बॅटच्या रेडिएशन मध्ये आला तर तैफूर मोठा फटका मारेल, आणि जर तैफूरच्या बॅटच्या रेडिएशनच्या बाहेर ठेवला तर सिंगल येऊ शकते. म्हणजे दोन्ही संघांना या चेंडूवरती खतरा असू शकेल. काय घडेल काय बिघडेल, कशा प्रकारची रणनीती असेल बघावं लागेल, कारण की मॅच जाऊन पोहोचले. 2 चेंडू 2 धावा. जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या हातामध्ये होऊन जाऊ द्यात. यस, कारण की यस क्रिकेटला दाद द्यायची आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज असताना सज्ज होतोय वैभव. रेडी आहेत आमचे पंच, रेडी आहेत गोलंदाज, रेडी आहे फलंदाज. आमचा प्रिन्स मूवी लाईव्ह हे देखील रेडी आहेत, आणि आम्ही देखील तुमच्यापर्यंत ऐकवण्यासाठी डीजे निखिलच्या माध्यमातून रेडी आहोत. आपटून टाकण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, आणि दुसरी धाव देखील विजयाची पूर्ण केली आहे. आणि टीम महापोली एक चेंडू राखून आणि जवळजवळ 7 विकेट राखून हा विजय घेऊन पुढे चाललेत. हार्ड लक टीम देपोली संघ, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. यस, ऑल दी बेस्ट टीम देपोली, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देखील, आणि टीम महापोली तुम्हाला पुढच्या सत्रासाठी ऑल दी बेस्ट असेल.